काही लोक फक्त दुसऱ्यांच्या टिंगलटवळ्या करण्यासाठी जन्मलेले असतात. त्यांना दुसरं काम काहीच नाही. हा अभ्यास करतोय का? हा मोठा मोठा साहेब होणार आहे, हा काय कलेक्टर होणार आहे. अरे तुला काय करायचं? तू तुझा मुलगा बघ ना भाऊ. फक्त हे टिंगल टवळ्या करण्यासाठी जन्मलेले असतात. कोणता मुलगा जर बोलला की मला अभ्यास करायचा, मला हे करायचं, नाही ही करू नको, यात काय पडलंय, कोण लागते अभ्यासात, किती फॉर्म येतात, माझ्या शेतात मजूर करायला कोण सापडेल. ते म्हणतात ना मराठीत म्हण आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. हे बरोबर. ते म्हणतात ना मराठीत म्हण आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. हे बरोबर आहे. जोपर्यंत तुम्हाला अडथळा घालणारा व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला यशाचं महत्त्व कळणार नाही. आणि तुम्ही त्यांचा राग नका करू, तिरस्कार नका करू. ते उलट ते तुमच्या याच्यासाठी आले, तुम्हाला पातळी दाखवत आहे की तुला आणखी ग्रो व्हायचं आहे. ते निंदक तर आहेत, त्यांना वाटत नाही तुम्ही समोर जाओ, पण तुम्ही त्यांना मानावं की हे आपल्याला समोर घालणार आहेत. कारण जोपर्यंत तुमचा अपमान होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या पोटेन्शियलने काम करत नाही. अपमान झाला तरच आपण त्याची परतफेड करतो. लोक एक वेळ पैसे द्यायचे विसरतील, पण झालेला अपमान त्याची परतफेड कधीच कोणी विसरत नाही. कोणी बोलून परतफेड करतो, कोणी कृतीतून परतफेड करतो, तर कोणी मस्तीतून, पण परतफेड करतोच. आणि गावामध्ये तर एक सिरियसली आहेच प्रोग्राम. कोणता मुलगा काही नवीन करत असेल, 0. गावातच आला रनिंग करून की जय हिंद साहेब. अरे काय भाऊ, जय हिंद साहेब. हा परीक्षेचा फॉर्म भरायला गेला, आले कलेक्टर साहेब फॉर्म भरून, झाला. कधी आहे रिझल्ट, कधी आहे पेपर, काय करतो मग, कधी होईल, काय होईल. अरे त्या मुलाला समजून घ्या. त्याची ना झोप पूर्ण आहे, ना भूक पूर्ण आहे, ना स्वप्न पूर्ण आहे. फक्त एक आशा घेऊन बसलेला आहे की फक्त आपल्याला आयुष्यात सक्सेस व्हायचं आहे. आणि तुम्ही त्याच्या मागे पण सुद्धा हे लावता. आणि जेव्हा तो लागतो तेव्हा हेच, हां आम्हाला तर माहीत होतं तू लागणारच आहेस.